पुढील बातमी. शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या ठिकाणी अपघातात हकनाक जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ प्रतिकात्मक तिरडी ठेवून प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यात आला. शिरूर बायपासवरील अपघातप्रवण ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून रोड सेफ्टी ऑडिट करावे, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करावेत, दुभाजकांची दुरुस्ती करावी तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी प्रमुख मागणी निलेश वाळुंज यांनी केली आहे. अपघात झाल्यानंतर पंचनामा करून मदत करण्यापेक्षा अपघात होऊच नयेत यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. आणखी किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल तिरडी आंदोलनाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, डॉक्टर वैशाली साखरे आणि सविता बोरुडे यांनी उपस्थित केला. दरम्यान, निलेश वाळुंज यांच्या आंदोलनाला शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, उपसरपंच संजय शिंदे तसेच बाबाजी वरपे यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला. शिरूर बायपासवरील अपघातांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. रिपोर्टर प्रवीण कदम.